ब्रेकनंतर बघूयात एक महत्त्वाची बातमी अशी की आपल्या पत्नीच्या नावे फर्म तयार करून आपल्याच डिपार्टमेंटची कोट्यवधी रुपयांची कामं लाटण्याचा प्रकार पालघर वीज महावितरण विभागात समोर आला आहे। वीज महावितरण विभागाच्या डहाणू कार्यालयात कर्मचारी म्हणून कार्यरत असलेला सुनील चव्हाण यांनी आपल्या पत्नी कल्पना चव्हाण यांच्या नावे श्री स्वामी समर्थ इलेक्ट्रिकल फर्म तयार करून या फर्मला 2018 पासून कोट्यवधी रुपयांची कामं दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। विशेष म्हणजे 2024च्या विधानसभेच्या अधिवेशनात आमदार विनोद निकोले यांनी याबाबत लक्षवेधी प्रश्न उपस्थित केल्यानंतर काम लाटणाऱ्या सुनील चव्हाण याला महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यासह त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या फर्मवर कारवाई करण्याचे निर्देश वीज वितरण विभागाच्या वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले होते। मात्र वरिष्ठांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत स्थानिक अधिकाऱ्यांनी 2025 साली पुन्हा एकदा याच फर्मला तब्बल 80 लाखांपेक्षा अधिकची कामं दिली असल्यानं पालघर वीज महावितरण विभागात भ्रष्टाचार फोफवल्याचं समोर आलंय। याबाबत डहाणूचे वकील ॲडव्होकेट अमित आरेकर यांनी प्रताप सरनाईक यांच्या लोकदरबारात याची लेखी तक्रार केली असून यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश प्रताप सरनाईक यांनी दिलेत। एखादा शासकीय कर्मचारी त्याच्या पत्नीच्या नावाने फर्म तयार करून बेकायदेशीर ठेका घेतो व हे ठेका घेणं कितपत योग्य आहे। सन 2018 ते 24-25 सालापर्यंत साधारण त्यांनी 13 ते 14 कोटीची कामं केलेली आहे। वरिष्ठाच्या संगनमतानेच हा भ्रष्टाचार होतोय आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांचा जो लायसन आहे फर्म आहे ती ब्लॅकलिस्टला गेली पाहिजे आणि रद्द झाली पाहिजे। शासनाची समजा कर्मचारी समजा असला त्याने समजा केलं तर त्याला सर्क्युलर आहे, सर्क्युलर प्रमाणे त्यांनी आपल्याला कळवायला पाहिजे। ते त्यांनी कळवलं की नाही कळवलं हे आपल्या चार्जशीट मध्ये आपण त्याला विचारलेलं आहे। त्याचीच इन्क्वायरी चालू आहे की त्यांनी आपल्याला कळवलं होतं की नाही कळवलं। लोक दरबारामध्ये पण हा विषय आला होता तर सरांना पण तेच सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आपलं त्याचा चार्जशीट फायनल करून त्याचा निर्णय। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।